आज आपण सगळेच क्रिकेट बघतो. फक्त भारतातच नाही तर क्रिकेट हा जगभरातील लोकप्रिय खेळ झालाय. त्याची सुरुवात ही पुरुषप्रधान संस्कृतीने झाली होती. मात्र त्यानंतर या खेळातही महिलांनी झेंडा रोवला आणि दाखवून दिलं, की महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. क्रिकेटमध्ये पहिला झेंडा रोवणाऱ्या महिला क्रिकेटर होत्या शांता रंगस्वामी. शांता रंगस्वामी यांचा जन्म मद्रासमध्ये झाला. लहानपणापासूनच क्रिकेटच्या बातम्या ऐकल्यामुळे आपणही क्रिकेटसाठी खेळावं असं त्यांचं स्वप्न बनलं. त्या काळात मुलींनी हातात बॅट घेतल्या की लोक हसायचे. बायका क्रिकेट खेळता का असं म्हणायचे. पण शांता काही ऐकायच्या नाहीत. घरच्या अंगणात, कधी शाळेच्या मैदानात त्या सराव करत राहायच्या. एक दिवस आला की भारताने पहिल्यांदा महिला क्रिकेट संघ तयार केला. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना खेळायला भारत उतरला आणि कर्णधार कोण तर शांता रंगस्वामी. मैदानातल्या पहिल्या चेंडूपासून त्यांचा आत्मविश्वास, घाम, मेहनत आणि देशासाठी खेळण्याची त्यांची भावना हे सगळं त्यांच्या डोळ्यात दिसायचं. त्या सामन्यात भारताने पहिल्यांदा विजय मिळवला आणि इतिहास रचला. शांता रंगस्वामी भारताच्या पहिल्या महिला क्रिकेटर झाल्या. ना पैसा, ना जाहिराती, पण देशासाठी खेळायचं हेच त्यांचं ध्येय. स्वतःचे बूट, बॅट, रेल्वेत प्रवास असं सगळं करत त्यांनी खेळ जिवंत ठेवला. आजच्या मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना यांचा मार्गही त्याच बाईने तयार केला. शांता म्हणायच्या, स्वप्न मोठं असेल तर रस्ता आपोआप तयार होतो.